एका सुंदर गावात चिंटू नावाचा मुलगा राहत होता. त्या गावात सर्व आनंद आणि प्रेमाने राहत होते. चिंटू आपल्या आई आणि बाबासोबत राहत होता. होळीच्या दिवशी गावातील लोकांनी चौकात मोठी होळी रचली. चिंटू आणि त्याचे मित्र लाकडे गोळा करत होते. संध्याकाळी होळी पेटली. सर्व गावकरी देवाची प्रार्थना करत होते आणि चांगल्या गोष्टींची प्रतिज्ञा करत होते. होळीची पूजा झाली आणि चिंटूने आईला विचारले, आई, आपण होळी का करतो? आईने चिंटूला सांगितले, होळी वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. सर्व वाईट सवयी ह्या याच होळीत सोडायच्या असतात. नंतर सर्व मुळे होळी भोवती जमली व खेळू लागली. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी. दुसऱ्या दिवशी धुळवड सुरू झाली. गावात सर्व जण रंगांची होळी साजरा करू लागले. तेव्हा चिंटूने पाहिले की जवळचा एक छोटा मुलगा एकटाच बसला होता. त्याच्याकडे रंग नव्हते. चिंटूने आपले रंग त्या लहान मुलासोबत वाटले. दोघे मिळून आनंदाने खेळू लागले. संध्याकाळी चिंटू घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे रंग चमकत होते. आईने चिंटूला विचारले, चिंटू, सांग बरं कशी झाली होळी? आई, खूप मजा आली. खूप रंग खेळलो. माझ्या नवीन मित्राला रंग दिले, तोही खूप खेळला व खुश झाला. तेव्हा आई चिंटूला म्हणाली, खरा आनंद फक्त रंग उधळण्यात नाही, तर प्रेम आणि आनंद वाटण्यात आहे. हीच होळीची खरी मजा. अगदी बरोबर.